पाप फार वैभवशाली आणि मोठा असतो. काय वाटतं तुम्हाला? जीव गेल्यावर पाप मरतो असं नाही रे. ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या निर्णयात आणि पोराच्या आयुष्यात मला फारशी जागा राहिली नाही, त्याचं पाप पण तेव्हाच मरतं. राहतो तो फक्त हाडा मासाचा सापळा. आणि कमी वयात पाप निघून जाणं हे तर फार दुर्दैवी बघा. पाप समजून घेता आला पाहिजे. आणि त्यातूनही अवघड काय झालं, कमी वयात जर नवरा गेला तर लोक त्या बाईला फारशी किंमत देत नाही. सुवाशीन असावी ना बाई, सौभाग्यवती असावी म्हणे. अरे कोणी शिकवलं रे तुम्हाला हे? अरे विचार करा, 7 जन्माची स्वप्न जिनं ज्या नवऱ्यासोबत बघितली, त्याच्या शेण्याला आपला पदर बांधून जिनं त्या अग्नीच्या फेऱ्यासोबत हा नवरा माझा पांडुरंग आहे असं समजलं. तुम्ही आई आहात किंवा माझी बहिणीसारखी आहात. माझ्या नजरेत नजर घालून सांगा, तुम्हालाही घर आहे, तुम्हालाही नवरा आहे. नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा सोडून गेल्यावर संसार करायचा अवघड आहे? नवरा सोडून गेल्यावरच की ग, कसाही असू द्या की ग, पण नवरा आहे ना तो. अगं भांडाल तुम्ही, बोलाल तुम्ही, एक दिवस नवरा नाही दिसला की दुसऱ्या दिवशी तुमच्या जीवाची तळमळ होतेच की ग. विचार करा, ज्या बाईचा नवरा तिला साथ सोडून गेला, पाठीमागे लेकरं सोडून गेला, तिला जगाशी काही घेणं देणं नाहीये. तिला ती लेकरं मोठी करायची, त्यांना पायावर उभं करायचंय, त्यांना वैभवशाली बनवायचंय. आता ज्या पंढरपुराची रखमाई तीच झाली आणि विठ्ठलही तीच झाली, तिला एका कुंकवाच्या टिकल्यामुळे कमी किंमत देणं कितपत योग्य आहे का? कुणीतरी म्हणलं, सवाशीण बाईला सवाशीण बाईनच लावावं, कुमारिकेला सवाशीण बाईनच कुंकू लावावं. जिला नवरा नाही तिला कधी कुमारिकेला कुंकू लावायचं नाही. कुणी शिकवलं तुम्हाला हे? हिंदू धर्माच्या कुठल्याच ग्रंथात लिहिलं नाही. ज्या बाईचा नवरा तिच्या अगोदर गेला त्यात काही तिचा हात असतो का ग? जन्म मृत्यू जर माणसाच्या हातात असता तर बाईनं देवाकडे एकच मागणं मागितलं असतं, तेव्हा माझ्या कपाळाचं कुंकू माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकू दे, बाकी दुसरं काहीच मागणं नाहीये माझं. हे बाईच्या हातात असतं, बाईनं मागितलंच असतं की. पण ते बाईच्या नाही हातात. कुणाला वाटतं तिचा नवरा तिला निम्म्या आयुष्यात सोडून जावा? पण आमची पुरुष प्रधान संस्कृती इतकी बेकार आहे ना दादा. आता मी स्वतः अनुभवलंय. घरात एखादी बाई असेल जिचा नवरा गेलाय, तिला आमचा औक्षण करू देत नाहीत माणसं. सवाशीण बाईनच ओवाळायचं म्हणे. कोणी शिकवलं तुम्हाला? नवऱ्याच्या अगोदर जाणारी बाई जर सौभाग्यवती असेल तर नवऱ्याच्या नंतर निष्ठेनं पातिव्रात्य घराची मर्यादा सांभाळून जिने आपला संसार उभा केला ना, ती बाई गंगा भागीरथी असते. तिचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो, हे डोक्यात ठेवा. गंगा राहते कुठं? महादेवाच्या मस्तकावर. महादेव कुठे? विठ्ठलाच्या मस्तकावर. नवऱ्याच्या अगोदर जाणारी जर विठ्ठलाच्या चरणाशी असेल ना, तर नवऱ्याच्या नंतर धीर बांधून जिने आपली लेकरं सांभाळली, तिचा अधिकार विठ्ठलाच्या मस्तकावर असतो. तर तुम्ही सांगा, कनिष्ठ आणि वरिष्ठ कोण? हा भेद सोडून दे. खरंच जन्म मृत्यू कोणाच्या हातात नाही. तर कुठल्या पोराला वाटतं मी तरणा असताना मला माझ्या बापाला खांदा द्यावा लागावा? कोणालाच वाटत नाही की रे. 7 वर्षाची जनाबाई वडिलांच्या खांद्यावर बसली, वडिलांना पंढरपूरला आणलं. गर्दी होती वारीची, मुखदर्शनाच्या मंडपात टाचा वर करून पाप दाखवायचा, पंढरीचा पाप दाखवायचा प्रयत्न बापाने केला. जनाबाई चिडल्या जरा. का हो म्हणे बाबा, लाखोची गर्दी करतात ही माणसं, खरं ज्यांना विठ्ठल भेटतो का? कसा आहे तुमचा विठ्ठल? दिसत नाही साधा, भेटायचा कधी? पाप मंदिराच्या बाहेर आला, पोरीच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं, माय हे वैष्णवाला विठ्ठलाला मंदिरात शोधायची गरज नाही का? ज्या दिवशीपासून वैष्णव पद स्वीकारतात ना, ज्या दिवशी गळ्यात माळ घालून कपाळाला गंधा लावून पंढरीच्या मालकाला बाप म्हणतात ना, तेव्हापासून हा पंढरीचा बाप अखंडितपणे त्यांच्या पाठीमागे बाप म्हणून असतो. त्यांना काही गरज नाही गळीत मस्तक ठेवायची. त्यांना इथं नाही भेटला तरी चालेल, त्यांना प्रत्येक क्षणी बाप म्हणून उभा राहिला पांडुरंग दिसतो. त्या प्रत्येकात पांडुरंग आहे ग. जनाबाईनं बापाकडे बघितलं, बापाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि जनाबाई म्हटली बापाला, बाबा भेटला की हो विठ्ठल? बापानं विचारलं, तिथं गर्दीत तुला देव दिसला नाही आणि इथे कुठे विठ्ठल भेटला ग? जनाबाईनं सांगावं, बाबा खांद्यावर घेऊन विठ्ठल दाखवत होता तोच विठ्ठल होता. हे कळायला जरा वेळ लागला, पण कळलं हे नशीब की खांद्यावर घेणाराच विठ्ठल होता. दुसरं कोण हे जग दाखवतं खांद्यावर घेऊन? वेळ जायच्या आधी बाप कळू दे.
चार माणसं नवीन आली की आमची पोरं चार माणसात म्हणतात, आमच्या म्हाताऱ्याला कळत नाही त्याचं मनावर घेऊ नका. एवढेही मोठे होऊ नका की आई बापाला कनिष्ठ समजा. त्या बापाची कदर ज्याला करता आली ना दादा, माझे माऊली म्हणतात, बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपली कुरवंटी वाढवणी, एका एकी केला गिरासी जाधणी. सर्वस्व देतो तो बाप असतो. तेव्हा हा बाप तर हिरावून घेतलास, आता विनंती आहे तू बाप म्हणून पाठीशी उभा राहा. मला माहित आहे या अनाथाला आता तुझ्याशिवाय पर्याय नाही. माझी प्रार्थना एकच आहे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, आता काही दुःख राहणार नाही. तो बाप म्हणून पाठीशी उभा राहिलास की याही दुःखातनं बाहेर निघू आम्ही. फक्त तू हात धर आणि काढ या दुःखाच्या डोंगरातनं बाहेर. विनंती आहे माझी, खूप करतो तो परमात्मा, फक्त जाणीव असू दे. तुम्ही ज्या ज्या वेळी संकटात अडकलात ना, त्या त्यावेळी देवानं तुमचा हात धरून तुम्हाला उभं केलंय, पण तुम्ही ती कृतज्ञता विसरलात. म्हणून तर माणसं परमार्थ न करायचं कारणच आहे, अहंकार खूप झालाय दादा तुम्हा आम्हा सगळ्यांना, खूप घाललाय आपल्याकडे. आणि हे जे षडविकार आहेत हे नाही भगवंतापर्यंत पोहोचू देत. हे जडविन गुळविती आगेविन जाळीती, न सांगता कवळती प्राणी आते. हे शस्त्रेविन साधिती, दोरेविन बांधिती, हे ज्ञानी असे तरी वदिती पै जगे होणी. हे विचित्र आहे. हे चिकलेविन रोविती, पाशीविन गोविती, कवणा जोगीन होती आतुवटपणे. ज्याने सत्याचा भोकसा काढिला, मग आसक्त तृणकुटा भरिला. हा दंभू रुडविला जगीही. माऊली म्हणतात, हे ज्ञान निधीचे भुजंग, हे विषय दरीचे भाग, हे भजना मार्गीचे मांग मारतच आहे. जे आम्हाला आनंदापर्यंत नाही पोहोचू देत, परमानंदापर्यंत नाही पोहोचू देत, हे खूप अडथळे आयुष्यात आहेत. एकदा हा अहंकार, ही वासना, हा द्वेष, मत्सर, काम, क्रोध बाजूला काढला ना तुम्ही, मग काही कमी नाही पडणार आहे तुम्हाला. पण हे बाजूला काढायचं असेल तर चरणी जगन्नाथा हे मन तिथं लावावं लागेल. कारण हे विचित्र आहे. विवेकाते भुलवी, संतोषाशी चाल लावी, पैसे जे तरी हिंडवी नाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाल लावतं, बसल्या जागी फिरवतं. इतकं विचित्र मन आहे, फार चंचल आहे. चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो, माननी मदनो मरुत, मा मद मरकटो मत्स्य, मकार दश चंचल. त्यातलं पहिलं मन आहे, फार चंचल आहे. किती चंचल आहे. माकडाला दारू पाजली, कोणाला? माकडाला. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, मला वाटतं कळत. पिलेला माणूस कधी रस्त्याच्या मधोमध झोपलेला बघितला तुम्ही? कुठं पडतं ते त्याला माहित आहे. बाजूला राहतंय, मध्ये झोपल्यावर जाते, सगळं कळतं त्याला. हे डोक्यातलं काढा. आणि माय मावल्या, हेही डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधाने दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शन दारू सुटली असत, पिणाऱ्याच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असत आणि असं रातचं दिलं असतं झोपेत. ही म्हणली असती, ही त्रास माझ्या जिंदगीला व्हायला लागलाय. त्रास होतो तो नाही. पुरुष मंडळी तुम्हाला काही वाटत नाही दादा, पण अवघड आहे. मी सांगा, मी मगापासून सांगते, बापाला विठ्ठल म्हणा, बापाला विठ्ठल म्हणा. मग विठ्ठल कुठं क्वार्टर टाकून पडतो का महाराज? असा विचार तुम्ही बी केला पाहिजे. पुढच्याच पिढीला नावं ठेवण्यात मजा नसते. आपण काय करतो हाही विचार केला पाहिजे. म्हातारी माणसं निस्ती म्हणतात, पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अहो पण बाबा का गेली? बिडी फुकून तुमची तोंड आत गेली म्हणून पोरवाया गेली. असं काय करता बाबा? तुम्ही जे केलं ते आम्ही एवढ्या डोळ्यानं बघितलं. अहो दिसत नाही तुम्हाला, पण मारुतीच्या वाट्यावर बसून पत्ते चाळले तुम्ही. भिंगाच्या चष्म्यात राणी बघितली तुम्ही. तुम्ही कोणाची होय? पोरं तेवढी वाया गेली. ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली, पण पोरं वाया गेली, है की नाही? आता म्हातारा बायका स्वतः दारात बसल्या बसल्या, आजकालच्या काय पोरी आहेत का, यांना काय लाज आहेत का? आमच्या जमान्यात नव्हतं माय असो. आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, हिला काय जोडय, सगळं आईतं भेटलं. आणि करती काय? मिसरीच होती. आता तुमच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या मशीनं दूध द्यायचं बंद केलं. काही चित्र वास आहे त्या मिसरीचा. असं काय करता माय मावल्या हो? हे बघा, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतात.
आमच्याकडे ज्या घरात ज्ञानेश्वरी ते घर सगळ्यात श्रीमंत, ज्या मुखात नाम ते वैभवशाली आयुष्य, ज्या डोळ्याला भगवंत पाहावासा वाटतो ती नजर सगळ्यात पवित्र, आणि ज्याचे पाय पंढरीकडे जातात तो सगळ्यात श्रेष्ठ. आमच्यात श्रीमंती म्हणजे वैष्णवताच आहे, दासत्वच आहे. आणि हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी मी सुखी झालो. देवा, आमच्या सुखाची व्याख्याच तू आहेस. पण आमची विनंती एकच आहे, त्या देहाची व्याधी खूप मोठी आहे. हे जायच्या आधी आम्हाला जाग कर आणि तुझ्यापर्यंत पोहोचव. आणि जाग करायला पर्याय एकच आहे, उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, सुख व्यथा जन्माचा. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवी माथा, सुख व्यथा जन्माचा. हे पतिल झाले वाचा भोले मोबळ, नाक मुख करू लागले लाल आणि शेंगुड, श्वाना कली कशी झाली अवची करती हर हार, तुम्ही संत माय बाप